नमस्कार. वाणकर कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलंय, पण आता फायनल एक्झामचं टेन्शन आलंय. काळजी करू नका. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण हा पूर्ण सिलेबस आणि फायनल एक्झाम क्रॅक करण्याचा एक अचूक सॉलिड प्लॅन डिस्कस करणार आहोत. हे फक्त एक साधं मार्गदर्शन नाहीये, तर परीक्षेच्या त्या दडपणातून बाहेर पडून 100% रिझल्ट आणण्यासाठीचं हे एक सर्व्हायव्हल मॅन्युअलच आहे. चला तर मग थेट सुरू करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी इन्स्टिट्यूटची थोडक्यात ओळख, त्यानंतर परीक्षेचं नेमकं स्ट्रक्चर, त्यातील ग्रेडिंग सिस्टम, टायपिंगचा स्पीड वाढवण्यासाठीच्या बेस्ट सवयी आणि शेवटी एक अल्टिमेट स्टडी प्लॅन. बस एवढे पॉइंट्स क्लिअर झाले की तुमचा गोंधळ पूर्णपणे दूर होईल. तर सगळ्यात पहिला पॉइंट, वेलकम टू वंकर इन्स्टिट्यूट. आपण नेमकं कुठे चाललोय आणि ह्या सर्टिफिकेटचं महत्त्व काय आहे हे आधी समजून घेऊ. पुलगावमधील नांचनगाव रोडवर महावीर चौकात असलेली ही वाणकर कम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूट आपल्या या प्रवासाचा मुख्य आरंभबिंदू आहे. इथलं ट्रेनिंग एकदम शिस्तबद्ध आणि कडक असतं. याच कारणामुळे इथल्या सर्टिफिकेटला एक वेगळीच व्हॅल्यू आहे. या पूर्ण कोर्सचा शेवट एका विशिष्ट टाइम बाउंड फायनल एक्झामने होतो आणि ही वेळेची अटच या परीक्षेला खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग बनवते. आता दुसरा पॉइंट, द कम्प्लीट एक्झाम स्ट्रक्चर. कोणतंही मोठं आव्हान पार करायचं असेल तर त्याचं स्वरूप माहिती असणं मस्ट आहे. ही एकूण 100 मार्कांची परीक्षा असते, पण ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो फक्त 1.5 तास, म्हणजेच 1 तास आणि 30 मिनिटे. इथे फक्त तुमच्या ज्ञानाचा नाही तर टाइम मॅनेजमेंटचा खरा खेळ रंगतो. ह्या 100 मार्कांची विभागणी कशी आहे माहितीये? एका बाजूला फक्त 25 मार्कांची बहुपर्यायी म्हणजेच MCQ थेरी असते आणि दुसऱ्या बाजूला तब्बल 75 मार्क्स हे प्रॅक्टिकल म्हणजेच टायपिंगसाठी असतात. प्रॅक्टिकलचं पारडं किती जड आहे आणि आपल्याला फोकस कुठे करायचा आहे हे यावरून तुमच्या लक्षात आलंच असे. आता या दोन्हीमध्ये नक्की काय विचारतात? थेअरीमध्ये तुम्हाला कम्प्युटरचे बेसिक्स, ऑपरेटिंग सिस्टीम आणि MS ऑफिसबद्दल प्रश्न असतात, जे थोडं शांत डोक्यानं सोडवण्याचं काम आहे. पण खरा संघर्ष सुरू होतो तो प्रॅक्टिकलमध्ये. इथे तुम्हाला ईमेल, व्यावसायिक पत्रे, आर्थिक तक्ते आणि एक सलग उतारा हे सगळं अचूक फॉर्मॅट करून अत्यंत वेगाने टाईप करावं लागतं. ही खऱ्या अर्थाने तुमच्या वेगाची आणि अचूकतेची टेस्ट असते. तिसरा पॉइंट बघूया, डिकोडिंग द ग्रेडिंग सिस्टम. फक्त 100 पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळून भागत नाही, तर इथे पास होण्यासाठी काही खूप कडक नियम आहेत. इथेच अनेक जण गच्ची खातात. पासिंगचे निकष अतिशय काटेकोर आहेत. तुम्हाला थिअरीमध्ये 25 पैकी किमान 10 मार्क्स मिळवणं बंधनकारक आहे. तसंच फॉर्मॅटिंगच्या कामांमध्ये 35 पैकी 14 मार्क्स आणि टायपिंग पॅसेजमध्ये 40 पैकी किमान 16 मार्क्स मिळवावेच लागतात. यापैकी एकाही सेक्शनमध्ये जर मिनिमम मार्क्स मिळाले नाहीत तर डायरेक्ट फेल. त्यामुळे प्रत्येक घटकाला समान महत्त्व देणं भाग पडतं. पण या सगळ्यामध्ये एक बॉस लेवल आहे, ती म्हणजे सलग टायपिंग पॅसेज. फक्त या एकाच गोष्टीसाठी 100 पैकी तब्बल 40 मार्क्स राखीव आहेत. म्हणजेच हा संपूर्ण परीक्षेचा सर्वात मोठा आणि क्रिटिकल भाग आहे. पहिल्या दिवसापासून या पॅसेजवर जास्तीत जास्त फोकस ठेवायचा आहे. आता वळूयात चौथ्या पॉइंटकडे, परफेक्टिंग कोर टायपिंग हॅबिट्स. प्रॅक्टिकल टायपिंगचं जर इतकं महत्त्वाचं आहे, तर मग पहिल्या दिवसापासून योग्य सवयी लावणं हे तर आलंच. एकदम बेसिकपासून सुरू करूया, तुमच्या बसण्याच्या पद्धतीपासून. पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवायचा आणि बसताना 90 अंशांचा कोन राखायचा. अनेक जण वाकून बसण्याची चूक करतात, ज्यामुळे नकळत स्पीड कमी होतो. आणि हो, टायपिंग करताना कीबोर्डकडे अजिबात पाहायचं नाही. तुमची नजर थेट स्क्रीनवर असावी. यानेच बोटांची मसल मेमरी एकदम परफेक्ट सेट होते. डेली प्रॅक्टिससाठी हे काही कडक नियम डोक्यात फिट बसवा. टाईप करताना नेहमी पुढचा शब्द वाचायची सवय ठेवा. कीबोर्डकडे चुकूनही पाहायचं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅकस्पेस किंवा डिलीट कीचा वापर पूर्णपणे टाळा, कारण त्यामुळे टायपिंगची लय बिघडते आणि वेळ वाया जातो. आणि हां, शिफ्ट की वापरण्यासाठी नेहमी करंगळीचाच म्हणजेच पिंकी फिंगरचा वापर करायचा बरं का. याने स्पीड अजिबात ब्रेक होत नाही. इथे गोल्डन रूल नेहमी लक्षात ठेवा. अचूकतेवर लक्ष केंद्रित करा आणि टाईप करताना उगाच कोणतंही टेन्शन घेऊ नका. गती ही मुळात अचूकतेचाच एक बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही शांत मनाने आणि अचूक टाईप करण्यावर भर दिला तर तुमचा स्पीड आपोआपच वाढेल. उगाच घाई केली तर चुका वाढतील आणि वेळही वाया जाईल. चला, आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट, दी अल्टिमेट स्टडी प्लॅन. ह्या सगळ्या अटी आणि नियम बघितल्यानंतर आता नवीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं नक्की प्लॅनिंग कसं असावं?
आपली स्ट्रॅटेजी एकदम सोपी आणि स्टेप बाय स्टेप असणार आहे. पहिली स्टेप, बेसिक थिअरी पक्की करून ते मार्क्स फिक्स करणे. दुसरी स्टेप, ईमेल आणि स्टेटमेंटसारख्या फॉर्मॅटिंगवर स्टेप बाय स्टेप कमांड मिळवणे. आणि तिसरी स्टेप, त्या 40 मार्कांच्या टायपिंग पॅसेजचा रोज न चुकता सराव करणे. हा क्रम पाळला तर तुमचं पास होणं कोणीच रोखू शकत नाही. सुरुवातीला कम्प्युटर हार्डवेअर, इंटरनेट, MS वर्डमधील फॉर्मॅटिंग आणि एक्सेलचे फॉर्म्युले एकदम नीट समजून घ्या. एकदा का हे 25 पैकी किमान 10 मार्क्स सिक्युअर झाले की परीक्षेचं अर्ध टेन्शन तिथेच संपून जातं आणि पुढच्या कठीण प्रॅक्टिकलसाठी तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढतो. थेरीचा बेस पक्का झाला की आपला पूर्ण फोकस प्रॅक्टिकल टायपिंगकडे वळवायचा आहे. इथे तुम्हाला 5 मार्कांच्या सोप्या ईमेल सेटअपपासून ते 15 मार्कांच्या क्लिष्ट फायनान्शियल स्टेटमेंट फॉर्मॅटिंगपर्यंत सगळं काही बॅलन्स करायचं आहे. दिलेल्या वेळेत हे प्रोफेशनल लेआउट्स आणि सलग मजकूर टाईप करणं हा वेळ आणि अचूकतेचा एक भन्नाट खेळ आहे. तर मित्रांनो, वाणकर इन्स्टिट्यूटमध्ये हे सर्टिफिकेट मिळवण्याचा रस्ता आता एकदम क्लिअर आहे. पण शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. केवळ रोजचा सराव तुम्हाला परफेक्ट टायपिंग स्पीड देईल, की परीक्षेच्या दिवशी त्या दडपणाखाली डोकं शांत ठेवून काम करण्याचं कौशल्य तुमचा खरा रिझल्ट ठरवेल? अचूक सराव आणि तुमचं मानसिक संतुलन या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्येच यशाचं गुपित दडलेलं आहे. यावर नक्की विचार करा.